नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. संधी नोकरीची या आपल्या चॅनलवरील एका अत्यंत महत्त्वाच्या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय देशभरातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे. नीट यूजी 2026 बाबत एक खूप मोठी आणि अधिकृत घोषणा नुकतीच झाली आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण थेट अधिकृत माहितीचंच विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून मनात कोणतीही शंका राहणार नाही. चला तर मग लगेच सुरुवात करूया. हे पहा, 12 मे 2026 रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने प्रसिद्ध केलेली ही अगदी अधिकृत प्रेस रिलीज. भारत सरकार आणि शिक्षण मंत्रालयाच्या लेटरहेडवर असलेली ही नोटीस आहे. म्हणजे ही 100% सत्य आणि अधिकृत माहिती आहे बरं का. सध्या बाजारात आणि सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम आहे, पण आपण फक्त आणि फक्त अशा अधिकृत दस्तऐवजांवरच विश्वास ठेवायचा आहे. तर आजच्या या विश्लेषणाचे मुख्य टप्पे असे असतील: 1. नीट 2026 परीक्षा रद्द. 2. या निर्णयामागील कारणे. 3. उमेदवारांचे पुढे काय होणार. आणि 4. पुढील अत्यंत महत्त्वाची पावले. भाग 1. नीट 2026 परीक्षा रद्द. होय, हे अगदी खरं आहे. 3 मे 2026 रोजी झालेली नीट यूजी परीक्षा आता NTA ने अधिकृतपणे रद्द केली आहे. यात आता कुठलाही संभ्रम राहिलेला नाहीये. भारत सरकारच्या मान्यतेनेच हा निर्णय घेण्यात आला आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की पुढे काय. तर ही परीक्षा आता पुन्हा घेतली जाणार आहे आणि त्याच्या नवीन तारखा लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील. कोणतीही अतिशयोक्ती न करता सांगायचं तर ही एक अतिशय महत्त्वाची प्रशासकीय घोषणा आहे. भाग 2. या मोठ्या निर्णयामागील नेमकी कारणे. हा घटनाक्रम जरा बारकाईने समजून घेऊया. 3 मे रोजी नियोजित परीक्षा पार पडली, पण त्यानंतर अवघ्या 5 दिवसात म्हणजे 8 मे रोजी NTA ला काही गोष्टींची शंका आल्याने त्यांनी काही प्रकरणे थेट केंद्रीय एजन्सींकडे तपासासाठी सोपवली. यावरूनच लक्षात येतं की काहीतरी गडबड होती, ज्याची सखोल चौकशी होणं गरजेचं होतं. आणि याच सगळ्याचा परिणाम म्हणून 12 मे रोजी परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची अधिकृत घोषणा झाली. विचार करा, परिस्थिती किती वेगाने बदलली. NTA ने त्यांच्या नोटीसमध्ये वापरलेले हे शब्द पहा. एजन्सीला याची पूर्ण जाणीव आहे की परीक्षा पुन्हा घेतल्याने उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठी गैरसोय होईल. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर येणाऱ्या मानसिक तणावाची प्रशासनाला पूर्ण कल्पना आहे. पण तरीही राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विश्वास टिकून ठेवणं आणि सर्वांसाठी निष्पक्ष परीक्षा घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं. म्हणूनच हा मोठा निर्णय घ्यावा लागला. आणि यामागील सर्वात ठोस कारण म्हणजे तपासात असं उघड झालं की सध्याची परीक्षा प्रक्रिया ग्राह्य धरता येणार नाही. म्हणूनच भारत सरकारने वेळ न दवडता हे संपूर्ण प्रकरण थेट CBIकडे एका सखोल चौकशीसाठी सोपवलं आहे. आता या सगळ्या आरोपांची अत्यंत कडक चौकशी सुरू आहे आणि NTA सुद्धा या तपासात पूर्ण सहकार्य करून सर्व रेकॉर्ड CBIला देत आहे. हे प्रकरण किती गंभीर आहे हे यावरूनच समजतं. भाग 3. आता उमेदवारांचे पुढे काय होणार. हा आकडा पहा, ₹0. होय, अतिरिक्त परीक्षा शुल्क ₹0 आहे. हा नक्कीच एक खूप मोठा दिलासा आहे. पुनर्परीक्षेसाठी उमेदवारांकडून एकही नवा रुपया आकारला जाणार नाही हे NTA ने अगदी स्पष्ट केलं आहे. प्रशासकीय गोष्टी कशा चालतील ते थोडक्यात पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही पुन्हा नवीन नोंदणी करण्याची काहीही गरज नाही. तुमचा जुना नोंदणी डेटा, उमेदवारी आणि तुम्ही निवडलेली परीक्षा केंद्रे तशीच पुढे ग्राह्य धरली जातील. दुसरं म्हणजे तुम्ही आधीच जे परीक्षा शुल्क भरलं होतं ना, ते तुम्हाला परत केलं जाणार आहे. आणि ही जी नवीन पुनर्परीक्षा होईल ती NTA स्वतःच्याच अंतर्गत संसाधनांचा वापर करून घेणार आहे. त्यामुळे आता नव्याने कोणताही प्रशासकीय गोंधळ होणार नाही. भाग 4. आता पुढील अत्यंत महत्त्वाची पावले कोणती. मित्रांनो, सध्याचा काळ खूप संवेदनशील आहे. त्यामुळे अधिकृत माध्यमे आणि सोशल मीडियावरील अफवा यातील फरक ओळखायला शिका. नवीन परीक्षेच्या तारखा, ॲडमिट कार्ड्स यांसारख्या कोणत्याही माहितीसाठी फक्त आणि फक्त NTAच्या अधिकृत प्लॅटफॉर्म्सवरच अवलंबून रहा. WhatsApp किंवा इतर ठिकाणी येणाऱ्या खोट्या आणि पडताळणी न केलेल्या बातम्यांकडे सपशेल दुर्लक्ष करा. म्हणूनच स्क्रीनवर दिसणारी ही अधिकृत संपर्क माहिती लगेच नोंदवून ठेवा किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. NTAचा अधिकृत वेबसाईट्स, त्यांचा ईमेल ID आणि त्यांचे हेल्पलाईन क्रमांक इथे स्पष्टपणे दिलेले आहेत. तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर इतर कुठेही शोध घेण्यापेक्षा थेट या अधिकृत वेबसाईट्सनाच भेट द्या. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा विचार आपण सर्वांनी करायला हवा.
सीबीआयची एवढी मोठी सखोल चौकशी सुरू असताना आता जी नव्याने नीट 2026 परीक्षा घेतली जाईल ती देशाच्या परीक्षा प्रणालीसाठी सुरक्षेचा एक नवीन आणि भक्कम आदर्श नक्कीच प्रस्थापित करेल. सध्याचा काळ जरी तणावाचा वाटत असला तरी भविष्यात ही व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. तेव्हा अधिकृत माहितीशी जोडलेले रहा आणि आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच अचूक आणि अधिकृत माहितीसाठी संधी नोकरीचे चॅनलसोबत कायम जोडलेले रहा.